काल अमेरिकेत कॅबिनेटची बैठक झाली आणि या कॅबिनेटच्या बैठकीला स्वतः डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. त्यांच्यासमोर बोलताना तुलसी गबाड ह्या ज्या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख आहेत, त्यांनी EVM हे मॅनेज होतात. EVM कोणीही मॅनेज करून निकाल बदलू शकतो, मतदान बदलू शकतं. अमेरिकेत म्हणजे त्यांचा सल्ला हा अमेरिकेत होता. अमेरिकेत ज्या कुठे त्यांचं म्हणणं आहे की EVM वापरले जातात ते त्वरित रद्द करून बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्यावी. जर्मनीमध्ये सुद्धा EVM वरती आक्षेप घेतला. तेव्हा लोकशाहीमध्ये जर एखादा धोका निर्माण होत असेल आणि 1% लोकांना जर निवडणूक प्रक्रियेवरती संशय निर्माण होत असेल तर ती निवडणूक प्रक्रिया रद्द केली पाहिजे, असं जर्मनीच्याही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. आता हे दोघंही राष्ट्र हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत राष्ट्र आहेत. या प्रगत राष्ट्रांमध्ये जर हे विधान येत असेल आणि त्याची अंमलबजावणी होणार असेल तर भारताचा काय विचार करायचा आपण? त्यामुळे जो संशय भारतभरात व्यक्त होतोय की EVM मॅनेज होतंय, हे आता जागतिक सत्य झालं. जेव्हा अमेरिकेचे आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तसं पुरावे आहेत आता. आणि हीच गोष्ट इलॉन मस्क ज्यांनी म्हणजे जगाच्या तंत्रज्ञानामध्ये आता 1 नंबरचा हे करणारा माणूस म्हणजे इलॉन मस्क, त्यांनीही असं म्हटलं की EVM मॅनेज होऊ शकतात आणि निकाल मॅनेज होतो. मला वाटतं की हे खूप गांभीर्याने घ्यायला हवं. जर अशा निवडणुका मॅनेज होणार असतील तर लोकशाहीला काय अर्थ सोडला नाही, संपलं. आणि हे काही कोणी साध्या व्यक्तीने बोललेलं नाही. अमेरिकेच्या सर्वोच्च अशा गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख तुलसी गबाड यांचं वक्तव्य आहे. आपण देखील शंका उपस्थित केली होती. अगोदर देखील EVMचे घोटाळे समोर आले होते. तुम्ही आकडेवारी सांगितली होती. शेवटच्या क्षणी 1 तासात कशा प्रकारे आकडेवारी? असं आहे की एकंदरीतच सगळं संशयास्पदच असतं. माझा वैयक्तिक संशय आहे की माझं मत टाकलं ते गेलं कुठे हे कळतच नाही शेवटपर्यंत. माझं मत मी शिक्का मारला, मतपत्रिकेवर ठोकलं आणि जाऊन पेटीत टाकलं तर मला समजतं माझं मत मी पेटीत टाकलं, ते पेटीत बंद आहे. माझं मत दिसलं आणि गेलं कुठे, त्याच्यावर शेवटी काय होतं हे कळतच नाही. मला शेवटपर्यंत कळलं पाहिजे ना, ते गेलं कुठे आणि त्याच्यावर होतं काय. ते अचानक गायब होतं, नंतर दुसरं पेंटिंग होत असेल करता येतं ना, कारण का नंतर त्याचं काही हेच होत नाही. ते गेलं की गेलंच. मग आपण फक्त टाक झालं, मतदान एवढं मतदान झालं, एवढं मतदान मिळालं, झालं, निवडून आले, संपलं. नरेटिव्ह आम्ही नाही सेट केलाय. नरेटिव्ह अमेरिकेतनं सेट झाला होता आणि अमेरिकेतनं पण त्यांची सर्वात मोठी गुप्तहेर जी संस्था आहे त्याच्या डायरेक्टरनी केलाय. नरेटिव्ह नाही, त्यांनी सत्य सांगितलं आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या समोर सांगितलं. अमेरिकेच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये झालंय. असं काय कुठेतरी बसले चर्चा करायला आणि ती बोलली असं नाही, कॅबिनेट मिटिंगमध्ये सांगितलं आणि तिने पुराव्यासकट सगळं सांगितलंय. ती असं म्हणत नाही की माझ्याकडे माहिती आहेत, तिने सांगितलं माझ्याकडे पुरावाच आहेत त्याच्याबद्दलचे. आम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कर्तबगारीबद्दल अजिबात संशय नाही. इतका निपक्षपातीपणा आजपर्यंत निवडणूक आयोगात बघायलाच मिळालेला नाही. किती निपक्षपाती आहेत ते, त्यांच्यावर नाही संशय आमचा EVM वर संशय आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर माझा अजिबात संशय नाही. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल नाही मी बोलत आहे. जगभरात EVM बद्दल जे बोललं जातं जगभरात ते सांगतोय मी. जर्मनीचं उदाहरण दिलं ना, ते म्हणाले 1% जरी लोकांच्या जर्मनीमध्ये संशय असेल EVM वर तर ताबडतोब काढून टाकलं त्यांनी. ते म्हणाले लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये जर संशय असेल लोकांना की मतदान योग्य पद्धतीने होत नाही तर ते लगेच काढून टाका. त्याने लोकशाहीला धोका आहे.
आणि ते सुद्धा आमचं तेच म्हणणं आहे की आमचा संशय आहे, आणि आमचा नाही तर एका मोठ्या वर्गाचा संशय आहे. तुम्ही दुर्लक्ष करून नाही चालत त्याच्यावरती. बाळासाहेब थोरात असतील, इतर मध्येच राहुल गांधी असतील, एका गावाला भेट दिली होती. तफावत का असते लिस्टमध्ये आकडेवारी? नाही, ते तर काय निवडणुकीची नावं कशी गाळली गेली, काय केलं, जेवढी मतदार नोंदणी 5 वर्षात झाली नाही ती 2 वर्षात झाली, हे सगळं आता पुराव्यानिशी सिद्ध होत आहे. पण त्याच्यावर निवडणूक आयोग काहीच करणार नाही. कारण का आता पुढच्या महाराष्ट्राच्या निवडणुका ह्या 5 वर्षांनी होणार आहेत. पण कमीत कमी येणाऱ्या काळामध्ये विविध राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये तरी आपल्याला काहीतरी करता येईल. नाही ते लोकशाहीने स्वतःलाच गळफास लावून घ्यायचा आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की काँग्रेसने ईव्हीएम संदर्भात लहान भाषण दिलं होतं समारोहामध्ये, आणि पंतप्रधान म्हटले होते, सिंग म्हणाले होते की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही. त्यांनी त्याबद्दल पॉझिटिव्ह म्हणलं. आता ते हारले म्हणून हे बघा, हारले जिंकले जा, ते तुळशी गबाड हारली नाही ना कुठे. आम्ही हारलो, तुळशी गबाड हारली नाही ना. आणि तुळशी गबाड कोण इथल्या हेड कॉन्स्टेबल नाही ना आपल्या नौपाडा पोलीस स्टेशनची, अमेरिकन गुप्तचर यंत्रणेची प्रमुख आहे, जी डोनाल्ड ट्रम्प समोर तिने सांगितलं की असं असं घडतंय. तेव्हा तिच्यावरती अविश्वास दाखवा ना, आमचं काही म्हणणं नाही. जगात सगळेच खोटारडे आहेत, आम्ही आहोतच. पण तुळशी गबाड पण खोटारडी आहे, आणि ते जर्मनीचे न्यायाधीश पण खोटारडे आहेत. मग जगातल्या सगळ्याच प्रगत राष्ट्रांमध्ये ईव्हीएम का नाही बरं? सातत्याने ईव्हीएम वरती संशय केला जातोय, आरोप केला जातोय, मात्र सरकार असेल किंवा प्रशासन असेल त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, त्याला पर्याय काय असेल? आमचं आजही मत आहे की माझं मत कुठे गेलं हे मला कळलंच पाहिजे, तो माझा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालय आम्हाला काही म्हणजे त्याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. आमचं मत आहे की मतदान पत्रकीवरती आपण बॅलेट पेपरवरती मतदान घ्या, मग तुम्हाला सांगेल दूध का दूध पाणी का पाणी. मनसेने देखील मागणी केली होती ईव्हीएम संदर्भात, मात्र पुढचं काय पाऊल दिसलं त्यांच्याबद्दल काय बोलायचं. येणाऱ्या काळात ईव्हीएम हटावचा नारा पुन्हा जोरात असणार का? या पुन्हा नाही, ईव्हीएम हटावचा नारा माझा आजचा नाही. मी खूप पूर्वीपासून सांगतो की ईव्हीएम ज्या पद्धतीने सगळा खेळ होतोय तो बघितल्यानंतर त्याच्यावरती संशय अजून बळावत जाईल. आणि कालनंतर तर संशयाची आता संशय टोकावर आहे. असं ईव्हीएम मॅनेज होत नाही असं भारत सोडून कोणीच म्हणत नाही. आणि खास करून भारताचे जे निवडणूक आयोग आहे ते सोडून कोणीच बोलत नाही ईव्हीएम मॅनेज होत नाही. सगळे म्हणतात ईव्हीएम मॅनेज होतं, फक्त आपला निवडणूक आयोग म्हणतो नाही मॅनेज होत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल त्याला गळावरून कळवट करावी. मात्र काल अमित शहा आले होते, त्यांनी इतिहासाची चुकी दाखली दिली. त्यासोबत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना फक्त शिवाजी असे उल्लेख करत होते. असं बघता तुम्ही त्यांच्या टीकेकडे? मला वाटतं ह्या विषयावर जास्त आता चर्चा करण्यात काय अर्थ नाही. आज फ्लॅट मेंटेनन्सवरती जीएसटी लावणार असं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. फ्लॅट भरताना घेताना आपण जीएसटी भरतो ना, मग दर महिन्याला जर मेंटेनन्स भरावा लागला तर त्याच्यावरती जीएसटी द्यायचा. हा म्हणजे पाकिटमार. हे सरकार आहे की पाकिटमारांची टोळी आहे? म्हणजे तुम्ही लूटमार करताय तर कुठल्या पद्धतीने करताय याचाच अर्थ आपली अर्थव्यवस्था किती डबघाईला चालली आहे. कसंही करून कुठेही करून गंगाजळीत पैसे आले पाहिजेत ह्याच्यासाठी जो खेळ चालू आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. आणि आता मेंटेनन्स हा काही म्हणजे कमी जास्तच येतात सगळीकडे मेंटेनन्स. कचऱ्याचा टॅक्स, याचा टॅक्स, ते पाण्याचा टॅक्स, रस्त्याचा टॅक्स. म्हणजे लोकांनी जगायचं ते काय फक्त टॅक्स म्हणजे मेहनत आणि घाम गाळायचं फक्त टॅक्स भरण्यासाठी घालायचं. अनाधिकृत बांधकामासंदर्भात आता कोर्टाने आदेश दिल्यानुसार काढायला सुरुवात केली महापालिकेकडनं. ठाणे देखील सावध करण्याचा
7 वाजेपर्यंत इमारत पाडण्याचं काम सुरू नाही चांगलं आहे, पण ते उभ्या करावं देता. माझं म्हणणं आहे त्या उभ्या करावं देता. आणि ज्यांच्यामुळे हायकोर्टाने हे दिले आदेश त्या अधिकाऱ्यांचं काय करताय? ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात ह्या बिल्डिंगी उभ्या राहिला त्यांना सस्पेंड करा ना. त्यांना सस्पेंड करा. कशा काय 5-5, 6-6 मजल्याच्या इमारती उभ्या राहतात त्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय? स्लॅबच्या मागे 400 आणि 500 रुपये घेणारे तुमचे अधिकारी आहेत. वेळ आली तर आयुक्तांनी मला बाबा बोलवावं, नावासकट सांगेल कोण कोण किती किती घेतात, किती हप्ते त्यांचे बांधलेले. शहराला पाणी मिळत नाहीये, शहरामध्ये पार्किंगची मोठ्या बोळ झालाय. त्याला जबाबदार काय? अनधिकृत बांधकाम. जा लोकमान्य नगर, जा सावरकर नगर, जा बिल्डिंगी ठोकळ्यासारख्या उभा करायचा अनधिकृत. त्याच्यामध्ये समजा 50 फ्लॅट असले तर आज साध्या साध्या घरांमध्ये गाड्या असतात, नाहीतरी मोटरसायकल असतात, लावतात कुठे? रस्त्यावर. जरा ट्रॅफिक जॅम. त्यामुळे काही जण आता बेघर होत आहेत, त्यांनी घेतलेले फ्लॅट. पण ह्याला जबाबदार महापालिका आहे ना. गोरगरीब माणूस घराच्या आशेने घेतो फ्लॅट. अहो लोक बँकांना खोटे भेद देतात दाखले की अधिकृत बिल्डिंग आहे आणि त्याच्यावरती कर्ज घेतात गरीब माणूस. आंधळ दळते आणि कुत्रं पीठ खाते असं आहे. झाडांची देखील मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. एनजीओ देखील रस्त्यावर उतरत आहे. काही झाडं मुलासकट उखडली नाही म्हणतात आणि काही ठिकाणी स्थलांतर करू असं म्हणतात. स्थलांतर वगैरे काही होत नाही झाडांचं. त्यांच्याकडनं नवीन लागवड करून घेतली पाहिजे, काहीतरी पर्याय शोधला पाहिजे. ज्या पद्धतीने झाडांची कत्तल होते आणि वाढणारा जो गरमा आहे, उन्हाळ्याचा जो काही ऊन आपल्याला लागतंय, हे सगळी बघितल्यानंतर वातावरणामधला बदल हा मानवी हिताचा नाही. आपल्या शरीरावर जे काही याचे परिणाम होणार आहेत ते फार चांगले नाही आहेत. सर, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठे वक्तव्य केले. आम्ही ज्या पद्धतीने पक्ष लोक फोडले त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे. चांगलं उदाहरण दिलं, त्यांचं अभिनंदन. विद्यार्थ्यांना फोडले, त्यांना 10 लाख निधी दिला. अभिनंदन गुलाबराव पाटलांचं, की चांगलं उदाहरण दिलं त्यांनी. खूप चांगलं उदाहरण आहे. आणि शिक्षकांनी पण ते आत्मसात करा, कारण का पुढे भविष्य असंच आहे. फोडापुढेचं आपल्याकडे नाही तर दुसऱ्याचं घेऊन या. आणि प्लस सांगितलं 10 लाख रुपये देऊ. फार चांगली योजना आहे, फार चांगली योजना. अजित पवार म्हणतात बारामतीकरांना, तुम्हाला मी जोपर्यंत लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. पवार साहेब यांनी विकास कामे करण्याचे प्रयत्न केले, त्याप्रमाणे मी देखील करत आहे. त्याच्याबद्दल काय बोलायचं? प्रत्येक लोकप्रतिनिधी करतच असतो. ते नशीबवान आहेत, ते पवारांच्या कुटुंबात जन्मले आले. मी जितेंद्र आव्हाड आहे, मी आव्हाडांच्या कुटुंबात झालं. मला लोकांचे पाया पकडूनच निधी मागायचा आहे. ते दादागिरीवर निधी घेऊन येतात. एवढे वर्ष 30-35 वर्ष जे राजकारणात आहेत ते पवार आहेत, त्यांना काय फरक पडतो? काही गोष्टीसाठी काकांना म्हणजेच विश्वासात घ्यावं लागतं. पवारांना विश्वासात घ्यावं लागतं काही गोष्टीसाठी. मला त्याच्याबद्दल काय माहिती. चला हिंदी होतं लाईव्ह होतं. अमेरिकी गुप्तचर विभाग की जो डायरेक्टर है तुलसी गबार्ड, इसने कल अमेरिका में हुई कैबिनेट मीटिंग में डोनाल्ड ट्रंप जो राष्ट्राध्यक्ष है अमेरिका के, उनके सामने ये कहा कि ईवीएम मैनेज होता है, ईवीएम को हम मैनेज कर सकते हैं और चुनावी नतीजे हमें जैसे चाहिए वैसे ला सकते हैं. हम मतदान में भी उसका इस्तेमाल कर सकते हैं, मतदान भी बढ़ा सकते हैं. उनका बोलना है कि ईवीएम ये धोखा है. मैं ये नहीं कह रहा हूं. अमेरिका की जो शासकीय ऑफिशियल गुप्तचर यंत्रणा है उसकी जो डायरेक्टर है तुलसी गबार्ड, उन्होंने कैबिनेट मीटिंग में कहा है तंत्रज्ञान में अमेरिका का हाथ कोई पकड़ सकता है क्या? मुझे लगता है हमारे दिल में जो शक था वही शक तुलसी गबार्ड ने बोल के दिखाया अमेरिका में. उस पे
मुझे बहुत अच्छा लगा कि भारत के जो चुनाव आयुक्त हैं उनके द्वारा और चुनाव आयोग के द्वारा ली हुई पत्रकार परिषद में चुनाव आयोग ने कहा कि कहीं पे भी हो सकता है लेकिन हमारे यहां नहीं हो सकता है। बहुत खूब, चुनाव आयोग का अभिनंदन करना चाहिए। जैसे मानो परमिशन लेके ही हाँ उनका ईवीएम हैक होने वाला है, हैकर उनको परमिशन पूछेंगे कि हमको हैक करने दो, फिर ये बोलेंगे नहीं भाई परमिशन नहीं देंगे, तो भारत में नहीं हो सकता है। अमेरिका में हो सकता है लेकिन भारत में नहीं हो सकता। अरे वाह, चुनाव के लिए 3 ताली बजा रहा हूं। क्या मूर्ख समझते हो क्या हमको? मात्र नेरेटिव सेट किया जा रहा है ऐसे कोई नैरेटिव तुलसी गबाड़ नहीं सेट करती है ना। तुलसी गबाड़ ने ट्रंप के सामने कहा तो ट्रंप और तुलसी गबाड़ मिलके नैरेटिव सेट कर रहे हैं क्या? इतना ही बाकी है क्या उनको? उनका काम नहीं है क्या डोनाल्ड ट्रंप और तुलसी गबाड़ को? लेकिन नैरेटिव सेट करेंगे। ये अब ये जो 2 लफ्ज है ना, नैरेटिव सेट कर रहे हैं, नैरेटिव सेट कर रहे हैं, नैरेटिव सेट कर रहे हैं, इतना ही काम है क्या दुनिया में? और कोई काम नहीं है क्या? भारतीय अर्थव्यवस्था के जो 3-13 बज गए हैं, क्या हम नैरेटिव सेट करना है? वो तो दुनिया को दिख रहा है ना। हमारा शेयर मार्केट हर मंडे को जिस तरीके से गिरता है, क्या नैरेटिव सेट करना है? दिख रहा है कि भारत डब्बे में जा रहा है। आने वाले समय में ईवीएम को विरोध रहेगा? आने वाले नहीं, पहले से ही मैं ईवीएम को विरोध कर रहा हूं। ये लोकशाही खत्म करने का हथियार बना है। लोकशाही गणतंत्र खत्म हो जाएगा।